उपस्थित आपल्या सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार। मी विशाल सूर्यवंशी, संस्थापक संचालक सारथी सायन्स इन्स्टिट्यूट विद्यानगर कराड। खरं तर चांगल्याला चांगला आणि वाईटाला वाईट म्हणायची मानसिकता ज्यांची असते त्यांना मी प्रतिभावान समजतो। त्या अर्थानं शंभूराजांकडे बघताना मी आजपर्यंत कायम एक प्रतिभावान व्यक्ती म्हणूनच पाहिलेला आहे। आज आमच्या सारथी सायन्स इन्स्टिट्यूट मध्ये 800 ते 900 विद्यार्थी इयत्ता 11वी आणि 12वी सायन्स मध्ये शिकत आहेत। या 800 आणि 900 विद्यार्थ्यांपैकी 50 विद्यार्थ्यांना आम्ही दत्तक घेतो। असे 50 विद्यार्थी यांना आई नाही, वडील नाही किंवा दोन्हीपैकी कोणतेही पालक नाही। अशा विद्यार्थ्यांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने बघत असतोय। आपल्या संस्थेमध्ये शिकत असलेला विद्यार्थी हा भविष्यामध्ये आदर्श नागरिक घडावा याकडे आमचा विशेष कल असतो। इंद्रायणीच्या काठावर बसून विद्रोहाला धार लावणाऱ्या तुकोबांपासून स्वातंत्र्य हे कुठल्या गाढविणीचं नाव आहे म्हणणाऱ्या नामदेवराव ढसाळांपर्यंत आणि शिव फुले शाहू आंबेडकरांपासून ते दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश आणि कलबुर्गी यांच्यापर्यंतची जी पुरोगामित्वाची चळवळ होती ती आजच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हाच आमचा विशेष प्रयत्न राहतो। कारण आजचा विद्यार्थी हाच उद्याचा बलशाली भारत आहे याच्यावरती आमचं ठाम मत आहे। आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। काकांनी सुद्धा मगाशी मोलाचं मार्गदर्शन केलं। आपल्या सारख्या विचारांची लोक एकत्र यावीत, एकमेकांना आपल्या विचारांची साथ मिळावी आणि यातून आपण प्रगती करत राहावं, समाजाच्या उपयोगी पडावं या हेतून हाच कार्यक्रम ठेवलेला आहे। कारण ज्याच्या संवेदना जागा असतात तोच इतरांच्या वेदना वाचू शकतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा एकदा एका हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या होत्या। जेवण झाल्यानंतर जेव्हा बिल देण्यासाठी बराक ओबामा आणि मिशेल ओबामा हॉटेलच्या मालकाच्या समोर जातात त्यावेळेला हॉटेलचा मालक मिशेल ओबामांकडे बघून म्हणतो की मिशेलजी, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत होता त्याच कॉलेजमध्ये मी पण शिकत होतो आणि मी तुम्हाला त्यावेळेला लग्नासाठी मागणी घातलेली होती पण तुम्ही मला नाही म्हटलेला होता। त्यावेळेला बराक ओबामा आपल्या पत्नी मिशेल ओबामांना म्हणतात की मिशेल, तू जर त्यावेळेला या हॉटेलच्या मालकाला हो म्हटली असतीस तर आज या प्रचंड मोठ्या हॉटेलची मालकीण झाली असतीस। त्यावेळेला मिशेल ओबामा आपल्या मिस्टरांना म्हणजे बराक ओबामांना सांगतात की मी जर याला त्यावेळेला हो म्हटले असते तर मी आज या मोठ्या हॉटेलची मालकीण नाही तर तो आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला असता। हा संगतीचा परिणाम असतो। म्हणून चांगल्या विचारांची, चांगल्या आचारांची लोक एकत्र आली पाहिजेत, घडली पाहिजेत। आमच्याकडे सुद्धा 11वी 12वीच्या वयात शिक्षण घेणारे भरपूर मुलं घडतात पण त्यांच्या पुढे आदर्श कुठले ठेवायचे हे शिक्षकाचं काम असतं। म्हणजे वयाच्या 23व्या वर्षी फाशीवरती जाणाऱ्या भगतसिंगांना विचारलं की तुम्हारे दिमाग में लड़की का कभी ख्याल नहीं आता, तुम्हारे दिमाग में कभी शादी का ख्याल नहीं आता। त्यावेळेला मेरे जज्बातों से इस कदर वाकिफ है मेरी कलम भी, इश्क भी लिखना चाहो तो इनकलाब लिख देती है म्हणणारे भगतसिंगांचा आदर्श आज आम्ही त्यांच्या समोर ठेवतो। आज आपण कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्त आज एकत्र जमलेलो आहे। शंभूराजांनी काल परवा ग्रुपवरती मेसेज सुद्धा केलेला होता की सगळेजण शाल श्रीफळ देत असतात, पुष्पगुच्छ देत असतात। आपण काहीतरी वेगळं पुस्तक वाचनाची लोकांना आवड लागावी म्हणून आपण लोकांना आज पुस्तकं देऊया। व्हेरी गुड। हा जो वेगळा विचार आहे ना, हा वेगळा विचार लक्षात घेऊन मी फक्त आपल्या सर्वांना एकच सांगेन की इतिहास हा बहुसंख्यांचा लिहिला जात नाही, इतिहास हा अल्पसंख्यांचाच लिहिला जातो। कारण बहुसंख्या हा जर एखाद्या गोष्टीचं मोठेपण ठरवायचा निकष असता तर भारताचा राष्ट्रीय प्राणी आज बंगालचा वाघ नसून रस्त्यावर हिंडणारा कुत्रा असता। म्हणून इतिहासामध्ये जी लोक जातात ती अल्पसंख्य लोक असतात, समाजाच्या प्रवाहाला विरोध करणारी लोक असतात आणि त्यांच्यामध्ये आपल्याला जायचं आहे, वेगळी वाट आपल्याला निवडायची आहे। एका इंग्लिश रायटरचं एक वाक्य मला आठवते, त्याचं नाव मला आठवत नाही। तो म्हणतो की जंगलामध्ये गेल्यानंतर मला 2 वाटा दिसल्या, एक भरपूर माणसांनी चालून चालून मळलेली पाऊलवाट होती आणि दुसरी जिथून कुणीही गेलेलं नव्हतं अशी पाऊलवाट होती। तर जिथून कुणीही गेलेलं नव्हतं अशी पाऊलवाट मी पसंत केली कारण प्रवाहाच्या विरोधात जाण्याचं धाडस ज्या लोकांमध्ये असतं तीच लोक इतिहास घडवू शकतात। एपीजे अब्दुल कलामांना विचारलं गेलं की एपीजे अब्दुल कलाम साहेब, तुम्हाला तुमच्या आयुष्याचं ध्येय काय वाटतं? तर अब्दुल कलाम म्हणायचे की मला माझ्या आयुष्यामध्ये इतिहासाचं एक पान व्हायचं आहे। मला वाटतं आपण इथं
आज या तारखेला जेवढे जण जमलेलो आहे यातला प्रत्येक जण भविष्यामध्ये बलशाली भारताच्या इतिहासातलं पान होईल एवढाच आशावाद व्यक्त करतो आणि हरिओम पवार यांच्या शब्दामध्ये शेवटी एवढंच सांगेल कि उस कवि का मर जाना ही अच्छा है जो खुददार नहीं, देश जले और मैं न बोलूं मैं तो ऐसा गद्दार नहीं, देश जले और मैं न बोलूं मैं तो ऐसा गद्दार नहीं। मनपूर्वक धन्यवाद।